सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केलाय। मात्र आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत असून शरद पवार गटासाठी हा मोठा फटका ठरू शकतोय। लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी तापली असून राज्यासह जिल्ह्यातही राजकीय वातावरण तापू लागले। नाशिक लोकसभा मतदारसंघासह दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा मानला जातो। या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांना भाजपने पुनश्च एकदा उमेदवारी जाहीर केली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे दिंडोरी लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाली असून तेथे राष्ट्रवादीने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे। मात्र या मतदारसंघावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही दावा ठोकला असून या पक्षातर्फे माजी आमदार जीवा पांडू गावित यांनीही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली असून याचा फायदा भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार भारती पवार यांना होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जर स्वतंत्र उमेदवार दिला तर महाविकास आघाडी पुढे मोठं आव्हान उभं राहू शकतं। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर भारती पवार यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांचे आव्हान आहे। तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जीवा पांडू गावित हेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। दिंडोरी लोकसभेची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते। राज्यातील कम्युनिस्ट मते महाविकास आघाडीला हवी असतील तर माकपसाठी दिंडोरीची जागा हवी असाही दावा केला जात होता। मात्र भगरे यांच्या उमेदवारीनंतर आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा महाविकास आघाडीसोबत जाण्याचा मार्ग बंद झालाय। त्यामुळे आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने माजी आमदार जीवा पांडू गावित यांना उतरवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एंट्रीमुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे येणाऱ्या काळात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलतात का? केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉक्टर भारती पवार या पुन्हा दिल्लीत धडकणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार आहेत। जागर जनस्थानसाठी चेतन चौधरी, नाशिक।